सकाळी सर्वात पहिलं मी गाडी वॉश केली, कारण गाडी खूप खराब झाली होती आणि भरपूर दिवस वॉश पण केली नव्हती. आणि त्यानंतर घरी आलो. मम्मीनी वडापावचा मिरचीचा मसाला आणि बटाटे उकडून ठेवले होते, तर ते मी एकत्र करून घेतलं आणि वडापावचा मसाला तयार केला. त्यानंतर मोमोज करायला घेतले. व्हेज मोमोज तयार झाले. त्यानंतर मी पनीर मोमोज करायला घेतले. पनीर मोमोज झाल्यानंतर मग मी आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर मग आवरून घेतल्यानंतर घरातलं पण जरा आवरलं, कारण की आरतीची तब्येत थोडी खराब होती आज. तिला कणकण वाटत होती. मग मोमोज केले. मोमोज झाल्यानंतर आरतीने पण मोमोज करायला मदत केली. आणि त्यानंतर मग मी दुकानावर यायला निघालो. 4 वाजताच दुकानावर आलो आज लवकर. आणि दुकान ओपन केलं. मी पहिलं दुकानाच्या पाया पडलो आणि आपलं सर्व सेटअप तयार करायला घेतला. त्या दिवशी साफसफाई करून गेलो, त्यामुळे साफसफाई करायची गरज नाही वाटली. तर हे माझं रोजचं रुटीन असतं. रोज काय मला दाखवायला वेळ भेटत नाही, पण आज मी सांगितलं हे रोज करावं लागतं. सकाळी उठल्यानंतर वडापावचा मसाला, मोमोजची चटणी, वडापावची चटणी हे सर्व रोज करावं लागतं. त्याच्यामुळे मला कधी कधी सकाळी यायला उशीर होतो, पण हे कोणाला सांगणार. आणि मग वडापाव मी काढल्यानंतर एक वडापाव टेस्ट केला. मंगळवारचा बाजार आणि पाऊस पडला नाही, त्यामुळे सर्वजण बाजारात आले होते.